गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत ऑनलाईन एज्युकेशनच्या आजच्या सत्रात मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मी दीप्ता देवीदास चोथवे, बर्वेनगर मनपा मराठी शाळा क्रमांक 6 घाटकोपर एन विभाग. आज इंग्रजीची तासिका घेण्यासाठी आपणासमोर उपस्थित आहे. पुनश्च एकदा सर्वांना माझा नमस्कार. Students, let's start this beautiful day with a beautiful thought. Let's start this beautiful day with a beautiful thought. So, today's thought of the day is practice makes man perfect. मुलांनो, याचा अर्थ तुम्हाला माहीतच असेल. प्रॅक्टिस याचा अर्थ आहे सराव, अभ्यास. सरावानेच मनुष्य परिपूर्ण बनतो. आपण कोणीही परफेक्ट नसतो. आपल्यामध्ये काही ना काही त्रुटी असतात. पण सततच्या सरावाने, सततच्या ध्यासाने आपण परिपूर्णतेकडे जाऊ शकतो. सराव याचा अर्थ अभ्यास असाच आहे बरं का. अभ्यासाने आपण अधिकाधिक अचूकतेकडे जातो. यशाची दारं आपल्याला अभ्यासाने खुली होतात. म्हणून मित्रांनो, उत्तम गोष्टी शिकण्याचा सतत ध्यास घेणं आणि त्यासाठी सतत प्रयत्नशील राहणं, सतत प्रॅक्टिस करणं, सराव करणं हे आपल्याला विद्यार्थी दशेत आणि नंतरही खूप महत्त्वाचं ठरतं. सो फ्रेंड्स, always keep practicing. It is a way to success. Practice makes man perfect. मित्रांनो, आजचा आपला हा जो सुविचार आहे यालाच अनुसरून आपण सराव करून घेऊया आपल्या मागील वर्षीच्या इंग्रजीच्या एका महत्त्वपूर्ण घटकाचा, तो म्हणजे नाउन्स. नाउन तर तुम्हाला इयत्ता 4थी-5वी पासूनच परिचित आहे. आपण नाउन्सचा अभ्यास वेगवेगळ्या प्रकारे करतच असतो. त्यावर आधारित खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातून सोडवलेल्या आहेत. नाउनचे अनेक प्रकार, मागच्या वर्षीचं पुस्तक जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कॉमन नाउन 1, 2, 3, 4 या अंतर्गत लँग्वेज स्टडी या आपल्या चौकोनामध्ये अनेक नाउनच्या प्रकारांवर आधारित ऍक्टिव्हिटीज दिलेल्या होत्या. नाउनची व्याख्या तुम्हाला माहित आहे, तरी आपण पुन्हा एकदा ती पाहिजे. आणि आजच्या सत्रातून आपण काय शिकायचंय तर आपल्याला हे जे वेगवेगळे नाउन्सचे प्रकार, आपण ते नाउनचे प्रकार ओळखायला शिकलो पाहिजे. आयडेंटिफाय डिफरंट टाइप ऑफ नाउन्स. तुम्हाला या नाउन्सचं आयडेंटिफिकेशन यायला पाहिजे. एखादा शब्द आपण पाहिला, एखादं नाउन आपण वाचलं तर हे कोणत्या प्रकारात येईल ते आपण ओळखायला शिकणं, हे आपण आजच्या घटकातून शिकू. चला तर मग पुढे जाऊया आणि आपण या महत्त्वाच्या आपल्या एका घटकाची उजळणी करू. सो फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट आवर टुडेज टॉपिक, टाइप्स ऑफ नाउन्स. बघा मित्रांनो, व्हॉट इज नाउन? There are so many things around us. They are living, non-living. The whole world is living, full with living and non-living. प्रत्येक गोष्टीला काही ना काही आपण नाव देतो. मे बी पर्सन, प्लेस, animal, bird or a thing. Noun means a name. प्रत्येक गोष्टीची ओळख आपल्याला त्या नावावरून होते. तर हे जे त्या वस्तूचं नाव आहे किंवा व्यक्तीचं किंवा स्थळाचं किंवा प्राण्याचं, तर ही सगळी जी नावं आहेत याला आपण म्हणतो नाउन. सो व्हॉट इज नाउन? नाउन इज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, animal, bird, insect or anything. On this slide, you can see different nouns. See village, noun. Place, ते एका स्थळाचं नाव आहे. Elephant, animal. Mother, person.
पॅरेट, बर्ड. तर अशा वेगवेगळ्या व्यक्तीच्या, वस्तूच्या, प्राण्याच्या नावांनाच आपण नाव देतो. चला तर मग आपण याचे वेगवेगळे प्रकार पाहून घेऊ. बघा, here are some more nouns. Girl, India, river, tiger, rose, peacock. आता आपण टाइप ऑफ नाउन्स यामध्ये कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॉमन नाउन अँड प्रॉपर नाउन हे पाहणार. मी आत्ताच स्पष्ट केलं तुम्हाला की व्हॉट इज नाउन. नेम ऑफ एनीथिंग. जे नाव आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरातील वेगवेगळ्या लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग्सला दिलेलं आहे, दे आर कॉमन नाउन. ती सर्वसाधारण नावं असतात. पुन्हा एकदा मी स्पष्ट करते. गर्ल. पहा, गर्ल इज अ कॉमन नाउन. एनी गर्ल. बॉय, एनी बॉय. City, any one city. There are so many cities. Fruit, book, pen, pencil, notebook, laptop, all are common nouns. Common noun is a general. साधारणपणे त्या वस्तूला जे नाव दिलेलं असतं त्याला आपण कॉमन नाउन. The next type is proper noun. पण आता ठीक आहे, वस्तू आपल्या आजूबाजूला खूप आहे, पण त्यात पण काही ना काही वैशिष्ट्य आहे. सो द नेम्स गिवन टू पर्टिक्युलर पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग. पर्टिक्युलर हा शब्द यात महत्वाचा आहे. जे काही विशिष्ट नाव आपण त्या पर्सनला, प्लेसला, ॲनिमलला दिलेलं असतं त्याला आपण म्हणतो प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन हे एक स्पेसिफिक नाव असतं. आता व्हेन आय सेड बॉय, एनी बॉय, कोणताही मुलगा, त्यात विशिष्ट कोणाचा उल्लेख नाही. पण व्हेन आय सेड यश, तर यश नावाच्या मुलाचं चित्र माझ्या डोळ्यासमोर येतं. अमोल, अमोल नावाचा मुलगा माझ्या परिचित असेल तर माझ्या डोळ्यासमोर येईल. म्हणजे ते एक विशिष्ट नाम आहे. That is proper, specific noun of that person. City, many cities are there. And when I said Mumbai, तर मग आपली मुंबई. मधुरा, गर्ल कॉमन नाव, पण मधुरा हे एका विशिष्ट मुलीचं नाव असेल, ते एक विशिष्ट नाम आहे, म्हणून ते झालं प्रॉपर. लंडन, रायगड ही सुद्धा प्रॉपर नाउन्स आहेत. फ्रेंड्स, पुन्हा एकदा नीट लक्षात घेऊन ऐका. कॉमन नाउन्स आर जनरल and proper nouns are specific. Okay, let's move to another slide. पुन्हा आपल्याला एक थोडंसं यामध्ये स्पष्टीकरण पाहता येईल. एक that is common noun. India, proper noun. विशिष्ट आपल्या मातृभूमीचं, आपल्या देशाचं ते नाव आहे. इंडिया, प्रॉपर नाउन. रिव्हर, एनी रिव्हर, कॉमन नाउन. रोज, a specific name of one type of rose, that is proper noun. Tiger, peacock ही विशिष्ट नावं आहेत. टायगर म्हटल्यानंतर वाघच आपल्या डोळ्यासमोर येतो. तर these are specific names, so these are proper nouns. Common noun, general noun. Proper noun, specific nouns. Let's move ahead. Now let's see, friend, another two type of nouns. तुम्हाला याबद्दलही मागच्या वर्षीच्या आपल्या पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे. Now let's see.
व्हॉट इज काउंटेबल नाउन अँड व्हॉट इज अनकाउंटेबल. बघा बाळांनो, आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या वस्तू आहेत. मगाशी आपण म्हटलं, आपण त्यांना काही ना काही नाव दिलेलं आहे. त्या नावाने आपण त्याचा उच्चार करतो. आता विचार करा, यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मोजता येतात. वी कॅन काउंट दे. ओके, सम कॉमन नाउन्स कॅन बी काउंटेड. आता तुम्ही तुमच्या आजूबाजूला जिथे बसलाय तिथे आजूबाजूला पाहिलं तरी तुम्हाला तुमच्या डोक्यात येईल की हा, ही गोष्ट मला मोजता येईल, ही वस्तू मला मोजता येईल. सो some common nouns can be counted and they are called as countable nouns, ज्याची गणना करता येईल. आता साहजिकच आहे, जेव्हा आपण वस्तू मोजतो तेव्हा ती एक असेल किंवा अनेक असू शकतात. सो काउंटेबल नाउन्स हॅव टू फॉर्म्स. त्यांना दोन रूपे असतात, सिंग्युलर अँड प्लुरल. When I say table, that is singular countable noun. When I say tables, plural countable. Countable nouns ला हे दोन फॉर्म असतात. Book. We can count book, 1 book, 2, 3, 4, 10 books. Pens. I have 10 pens. Trees. There are 4 trees around my house. म्हणजे ज्या वस्तू आपण 1, 2, 3, 4 या फॉर्म मध्ये आपण मोजतो तेव्हा आपल्याला ती सगळी काउंटेबल नाउन्स म्हणून ओळखावी लागतात. अनकाउंटेबल नाउन आपल्याला त्या व्याख्येतूनच, त्या डेफिनेशन मधूनच लक्षात येत आहे की अनकाउंटेबल. समथिंग, सम नाउन्स कॅनॉट बी काउंटेड. त्या वस्तू आपल्याला मोजता येत नाही. दे आर कॉल्ड अनकाउंटेबल. आणि काय काय बरं उदाहरणं आहेत अनकाउंटेबल नाउन्सची? सी, वॉटर, मिल्क, हेअर, राईस. आता पुन्हा एकदा बघा हा, मी वाचते. वॉटर, मिल्क, हेअर, राईस. आता तुम्ही म्हणाल टीचर आपण तर मोजतो ना, पाणी आपण मोजू शकतो. वी कॅन मेजर वॉटर, वी कॅन मेजर मिल्क ऑल्सो. आपण तांदूळ सुद्धा मोजू शकतो, गहू मोजू शकतो. मग का बरं याला अनकाउंटेबल म्हणायचं? तुम्हाला पडलेला हा प्रश्न खूप साहजिक आहे. पण बाळांनो, एकदा पुन्हा बारकाईने आपण विचार करूया. वॉटर, मिल्क, हेअर, पेट्रोल, हनी असे जे पदार्थ असतात, अशा ज्या वस्तू असतात, त्या मोजण्यासाठी ना आपल्याला काहीतरी परिमाण वापरावं लागतं, एक मेजरिंग युनिट वापरावं लागतं. पण जे काउंटेबल नाउन्स आहेत ते आपण 1, 2, 3, 4 या फॉर्म्स मध्ये मोजू शकतो. तर या फॉर्म मध्ये आपल्याला मेजरिंग युनिट वापरून, मेजरिंग शब्द वापरून जेव्हा आपल्याला ते नाउन स्पष्ट करावं लागतं, ती वस्तू स्पष्ट करावी लागते, तेव्हा ते अनकाउंटेबल. आणखी थोडं मी स्पष्ट करून सांगते, लक्षपूर्वक ऐका. थोडं अजून इझी करूया. आपण प्रश्न विचार. How much books do you have? How much pens do you have? Sorry friends. How many books do you have? How many books you have? How many trees are around there? How many? या प्रकारे जेव्हा आपण प्रश्न विचारतो, हे प्रश्नार्थक शब्द वापरून जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा त्याचं उत्तर आपण काही ना काही संख्येमध्ये. I have 5 pens. I have 10 flowers. I have 7 chocolates. हे आपण काउंटेबल फॉर्म मध्ये त्याचं उत्तर देतो. तर जेव्हा आपण हाऊ मेनी असा प्रश्न विचारतो आणि त्याचं उत्तर मिळवतो संख्येच्या फॉर्म मध्ये, तेव्हा ते काउंटेबल नाउन. आणि अनकाउंटेबल नाउन मध्ये आपण प्रश्न विचारतो हाऊ मच वॉटर इज देअर इन दिस जार? हाऊ मच राईस यू वॉन्ट? हाऊ मच. मग त्याचं उत्तर देताना आपल्याला
थोडेसे त्यात मेजरिंग वर्ड वापरावे. मग मी म्हणेन देर इज लिटिल वॉटर इन द जार. आय वॉन्ट सम राईस. गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. आय वॉन्ट 2 kg ऑफ व्हीट. बरोबर? म्हणजे हाऊ मच या प्रश्नाचं उत्तर देताना मी 1, 2, 3 अशा प्रकारे आय हॅव 100 सीड्स ऑफ व्हीट असं या पद्धतीने आपण जेव्हा अनकाउंटेबल नाउनला एक्सप्लेन करतो तेव्हा सम, लिटिल, मोर या पद्धतीने त्यांचं वर्णन. सो दीज आर अनकाउंटेबल. फ्रेंड्स, पुन्हा एकदा लक्षपूर्वक ऐका. काउंटेबल नाउन्स दॅट वी कॅन count, and uncountable noun we cannot count the things. आणखी थोडं स्पष्टीकरण करून घेऊया चित्रांच्या मार्फत. सी फ्रेंड्स, ट्री, 1 ट्री, ट्रीज हे मोजता येऊ शकते. फ्रूट, फ्रुट्स. देर आर 2 फॉर्म्स फॉर काउंटेबल नाउन्स, सिंग्युलर अँड प्लुरल. बॉल, balls. Pen, pens. काही अनकाउंटेबल नाउनची उदाहरण. सी, मिल्क, a glass of milk. Sack of wheat. Fire, sand, sand, वाळू, a handful of sand. या पद्धतीने आपण मेजरिंग वर्ड्स वापरून याचं वर्णन करतो. सो दे आर अनकाउंटेबल नाउन. देर इज वन पिक्चर ऑफ जार ऑफ हनी ऑल्सो. काउंटेबल अँड अनकाउंटेबल. ज्या वस्तूंची गणना करता येते 1, 2, 3, 4 या पद्धतीने संख्यांमध्ये त्यांना आपण काउंटेबल नाउन. आणि ज्या वस्तू विविध परिमाणात मेजरिंग वर्ड्सनी मोजल्या जातात, युनिट्सने मोजल्या जातात, ते अनकाउंटेबल. ओके फ्रेंड्स, नाउ लेट्स मूव्ह अहेड. नाव, पुढचा एक प्रकार बघा. आतापर्यंत आपण कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, काउंटेबल नाउन, अनकाउंटेबल हे 4 प्रकार पाहिले. आता पुढे खूप सोपे आहेत हे सगळे प्रकार. थोडंसं बारकाईने आपण लक्ष दिलं आणि ते शब्द वाचले, थोडीशी प्रॅक्टिस केली तर आपल्याला पटापट त्याची उत्तरं देता येतील की कोणत्या प्रकारचं हे नाउन आहे. कॉन्क्रीट नाउन. Concrete noun stand for the things that you can actually touch or see. आपल्या आजूबाजूला there are so many things around us. मी सांगितलं कित्येक गोष्टींना आपण स्पर्श करू शकतो, आपण त्या पाहू शकतो. मग ज्या गोष्टी आपण स्पष्टपणे व्यवस्थित पाहू शकतो, हाताळू शकतो, त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो कॉन्क्रीट नाउन मध्ये. आणि मग त्याच्या उलट ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही, ज्या गोष्टींना आपण स्पर्श करू शकत नाही. वी कॅनॉट टच दोज थिंग्स, वी कॅनॉट सी दोज थिंग्स. दिस टाइप ऑफ थिंग्स कम्स अंडर ऍब्स्ट्रॅक्ट नाउन्स. आता आपण एक्झाम्पल्स मधून जास्त समजू. सी फ्रेंड्स, व्हॉट इज द फर्स्ट एक्झाम्पल? बुक्स. वी कॅन सी द बुक, वी कॅन टच द बुक. Okay, so book is a concrete noun. Pen, flower, child ही सगळी कॉन्क्रीट नाव आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी मला माझ्या डोळ्यांनी दिसतात, मी हाताळू शकते. ओके, आता बघा फ्रेंड्स, पुन्हा एकदा या एक्झाम्पल कडे नीट बारकाईने पहा. दोन्ही फॉर्म तुम्हाला दिसतात, सिंग्युलर सुद्धा आणि प्लुरल सुद्धा. कॉन्क्रीट नाउन सुद्धा दोन्ही फॉर्म्स मध्ये असू शकतात. बुक्स पण आपण पाहू शकतो, एक पुस्तकही पाहू शकतो, अनेक पुस्तकही पाहू शकतो, हाताळू शकतो. वी कॅन टच दोज थिंग्स. पेन्स, फ्लावर, चाइल्ड, एक फूल किंवा अनेक फुलंही येऊ शकतात या कॅटेगरीमध्ये. चाइल्ड,
तर ज्या गोष्टींना आपण स्पर्श करू शकतो, आपण पाहू शकतो, those all things are come under concrete nouns. And next type of noun is बरोबर त्याच्या उलट की ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही. Abstract nouns stand for ideas, qualities, feelings. अशा कितीतरी गोष्टी आपण पाहू शकत नाही, त्यांना स्पर्श करू शकत नाही, आपण त्यांना व्यक्त करतो मित्रांनो. We express our emotions, we express our ideas, our feelings. मग ही सुद्धा नाऊनच आहेत, ज्याला आपण मराठीमध्ये भाववाचक नाम असं सुद्धा म्हणतो. Time. This is noun, this is common noun, and this is abstract noun also. आपण त्या गोष्टीला टच करू शकत नाही, स्पर्श करू शकत. Happiness is a feeling. Life, unity, एकता, स्ट्रेंथ कुठे दिसते? आपल्याला दिसत नाही, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. फन म्हणजे ही अशी मौज मजा आहे, त्याचं काही चित्र नाही, ती आपल्या मनातली एक आनंदी भावना आहे, मजा, आनंद, ते एक्सप्रेशन आहे, ते फिलिंग आहे. तर असे जे सगळे एक्सप्रेशन्स, फिलिंग्स असतात ते सगळे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये. ब्युटी, एखाद्या गोष्टीतलं सौंदर्य आपण अनुभवतो, ते व्यक्त करतो, म्हणून ते ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. आणि एक गोष्ट बाळांनो लक्षपूर्वक ऐका, कॉन्क्रीट नाउन्स हे दोन्ही फॉर्म मध्ये असू शकतात, सिंग्युलर आणि प्लुरल. पण ऍब्स्ट्रॅक्ट नाउन हे सिंग्युलर फॉर्म. ती आपली एक भावना आहे, तो एक विचार आहे, आयडिया आहे, ती एक क्वालिटी आहे. हॅपीनेस, हॅपीनेस इज अ क्वालिटी, एक आपलं फिलिंग आहे. ऑनेस्टी, ऑनेस्टी इज अ क्वालिटी. ट्रुथ, ब्युटी, फन, युनिटी हे सगळे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये. तुम्हाला आणखी थोडं स्पष्ट होईल चित्रांच्या माध्यमातून. सी, sunflower, we can touch, we can see. These all things we can touch or we can see. Chair is a concrete noun. Laptop is a concrete noun. Bag and mango, they are also concrete noun. We can see or touch this. See this another slide. Abstract noun. मी ही चित्र तुम्हाला संकल्पना समजण्यासाठी, ती कन्सेप्ट समजण्यासाठी वापरलेली आहे. त्यामागची संकल्पना समजून घ्या. या गोष्टी दिसत नाही, पण त्या इमॅजिन करतो, आपण त्या अनुभवतो. टाइम, हॅपीनेस, युनिटी, आय हॅव एन आयडिया असं जेव्हा आपण म्हणतो, बरोबर, तेव्हा ती कुठे कुठे दिसत तर नाही. कशी असते ती, काय असते, पण ते आपलं फिलिंग आहे, ते आपलं एक्सप्रेशन आहे. इथे तुम्हाला मुलं खेळताना दिसतात, बॉईज अँड गर्ल, चिल्ड्रन, पण इथे मला तुम्हाला चिल्ड्रन नाही दाखवायचे, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. फन, आनंदी आहे, हॅपीनेस आहे त्यांच्याकडे, फन नाही, त्यांचं ते फिलिंग व्यक्त होताना आपल्याला दिसतंय त्यांच्या हालचालींमध्ये. दे आर व्हेरी हॅपी, दे आर प्लेइंग व्हेरी हॅपीली. तर त्यांची जी भावना आहे, त्यांचं जे फिलिंग आहे, ते आपल्याला या चित्रातून व्यक्त होताना दिसत आहे. फन. सो फन इज ऑल्सो ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ओके, आता आणखी थोडंसं पुढे जाऊया. कलेक्टिव्ह नाउन्स. याचाही अभ्यास तुम्ही केलेला आहे मराठीत, ज्याला आपण समूहवाचक शब्द असं म्हणतो. काही नाउन्स जे असतात ना, ते आपल्याला ग्रुप बद्दल माहिती सांगतात, ग्रुप दर्शव, समूह दर्शव. सम नाउन्स स्टँड फॉर ग्रुप ऑफ थिंग्स. आता कोणते कोणते ग्रुप जे आपण पहिल्यांदा नाउनची डेफिनेशन बघितली बघा. नाउन म्हणजे काय,
अ नेम ऑफ पर्सन, ॲनिमल, बर्ड्स, थिंग्स, प्लेसेस. तर याच नाउनचं जेव्हा आपण ग्रुप दर्शवतो, समूह दर्शवतो, कलेक्शन असतं ते, त्याच प्रकारच्या गोष्टींचं कलेक्शन, त्याला आपण म्हणतो कलेक्टिव्ह नाउन्स. आय एम रीडिंग अगेन द डेफिनेशन. लिसन केअरफुली. Some nouns stand for group of things or people. Such nouns are called collective nouns. समूहवाचक शब्द. बरोबर. मग आता याची उदाहरणं तुम्हाला माहिती आहे, मराठीमध्ये आपण म्हणतो पक्ष्यांचा थवा, किल्ल्यांचा जुडगा, द्राक्षांचा घोस, केळ्यांचा घड. तसंच इंग्रजीमध्ये see the examples. A set of cards, a flock of birds, a list of names, bunch of keys, bouquet of flowers. Bouquet of flowers. आपल्या डोळ्यासमोर पुष्पगुच्छ येत, त्यात वेगवेगळी छान छान आकर्षक फुलं असतात. तर तो फुलांचा गट आपण तिकडे त्याचं कलेक्शन केलं, त्याला आपण कलेक्टिव्ह नाउन म्हणतो. अनेक प्रकारची फुलं त्यात असतात, पण तो एकच गट आहे फुलांचा. सो बुके ऑफ फ्लावर्स. बुकेचं स्पेलिंग नीट पाहून घ्या. त्याचा उच्चार बुके ऑफ फ्लावर्स असा. And here are some more collective nouns. मगाशी बघा, बुके ऑफ फ्लावर्स मी म्हटलं म्हणजे वेगवेगळ्या फुलं एकत्र करून आपण केलेलं कलेक्शन, त्याचा बनवलेला गुच्छ. पण इथे एकच प्रकारची ही फुलं आहेत. सो दॅट इज बंच ऑफ रोजेस. फ्लॉक ऑफ बर्ड्स. बघा किती सुंदर ते पक्षी उडताना दिसतात. फ्लॉक ऑफ बर्ड्स. आणि आपला वर्ग, क्लास ऑफ स्टुडंट्स, हा समूह आहे. बरोबर. आपण 40-50 मुलं मुली आपल्या वर्गामध्ये असतो, सो तो आपला ग्रुप आहे. सो दॅट इज कलेक्टिव्ह नाउन. क्लास ऑफ स्टुडंट्स. हर्ड ऑफ शिप, मेंढ्यांचा कळप. गॅलेक्सी ऑफ स्टार्स, तारकापुंजांचा समूह. सो ऑल दीज आर कलेक्टिव्ह नाउन्स. पुन्हा एकदा सांगते, लक्षपूर्वक ऐका. कलेक्टिव्ह नाउन्स याचा अर्थ समूहवाचक शब्द, त्या गोष्टीचा एक समूह, कलेक्शन आपण करतो तेव्हा त्याला आपण कलेक्टिव्ह नाउन्स. याच्यामध्ये त्याच प्रकारच्या वस्तूंच्या ग्रुपचा समावेश. उदाहरणार्थ क्लास ऑफ स्टुडंट्स याच्यात पीपल, ग्रुप ऑफ पीपल. फ्लॉक ऑफ बर्ड्स, ग्रुप ऑफ बर्ड्स. बंच ऑफ रोजेस, ग्रुप ऑफ फ्लावर्स. हर्ड ऑफ शिप, ग्रुप ऑफ शिप. या पद्धतीने आपण कलेक्टिव्ह नाउन्सचा अभ्यास. आणखी आपल्याला करण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला कलेक्टिव्ह नाउन्सची लिस्ट पाहावी लागेल. कलेक्टिव्ह नाउन्स आपण स्वतःहून शोधायला हवे आणि त्याची प्रॅक्टिस करायला हवी, की बंच कशाला म्हणतात, फ्लॉक कशाला म्हणतात, क्लास कशाला म्हणतात, हर्ड कशाला म्हणतात. हे सारे समूहवाचक शब्द आहेत आणि तुम्ही हे स्वतःहून शोधले, ते लिहून काढले, तर तुम्हाला त्या पद्धतीच्या कलेक्टिव्ह नाउन्सचा सराव होईल. त्या समूहासाठी कोणता शब्द वापरतात हे तुमच्या लक्षात येईल. जसं थवा मराठीत आपण म्हणतो, तसे इथे फ्लॉक हा शब्द आहे. कळपसाठी हर्ड शब्द आहे. तर वेगवेगळ्या प्रकारे ही समूहवाचक नावं, मग ही जी वेगवेगळी समूहवाचक नाव आहे आणि त्या समूहदर्शक शब्दाला शब्द जर तुम्ही शोधले तर तुमच्या शब्द संपत्तीमध्ये खूप भर पडेल. खूप साऱ्या कलेक्टिव्ह नाउन्सचा संग्रह होईल तुमच्याकडे आणि तुम्हाला ही सोपी वाटेल. तर बाळांनो, आज आपण बघा एवढ्या प्रकारची नाउन्स शिकलो. लेट्स रिवाइज दिस नाउन्स. परत एकदा मी अगदी थोडक्यामध्ये त्याचं जे की पॉइंट आहे, पटकन कसं ओळखायचं त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. बघा हा, टाइप्स ऑफ नाउन्स. प्रॉपर नाउन, विशिष्ट नाव,
तुम्हाला माहितीये प्रॉपर नाउन हे नेहमी त्याचं जे बिगिनिंग लेटर असतं ते कॅपिटल असतं. गर्ल कॉमन नाउन आहे, पण वेन आय सेड मधुरा एम इज कॅपिटल. यश तुम्ही तुमची सगळ्यांची नावं लिहिताना पण कॅपिटल लेटरने सुरुवात करता. सो प्रॉपर नाउन इज अ स्पेसिफिक नाउन and always start with a capital letter. Countable noun मोजता येणारे, uncountable noun न मोजता येणारे. Concrete noun जे आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो. Abstract noun जे आपण पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही. आणि कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूह. Friends, listen once again. Proper noun, specific noun. Countable, that things we can count. Uncountable, those nouns we cannot count. Concrete, we can see or touch. Abstract noun, those nouns we cannot touch, we cannot see. And collective nouns means group. Collection of the same type of things. These are collective. Okay friends, तर आज आपण नाउनचे इतके प्रकार रिवाइज केले. तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतंय. यापैकी बराचसा भाग तुम्हाला माहीतच होता. आपण पुन्हा एकदा त्याचा सराव केलेला आहे. आपण प्रॅक्टिस करत आहोत आणि प्रॅक्टिसनेच या घटकामध्ये आपल्याला परफेक्शन येणार आहे. ओके, आता एवढा वेळ मी तुम्हाला स्पष्ट करून सांगितलं. तुम्हीही खूप छानपणे ते ऐकून घेतलंय. चला तर आता आपण एक त्याच्यावर आधारित ऍक्टिव्हिटी करू. तयार का? आर यू रेडी? बघा हा बाळांनो, कॉमन नाउन प्रॉपर यावर आधारित आपण हे ऍक्टिव्हिटी घेतली. मी काय केलंय, एका बाजूला कॉमन नाउन्स लिहिले आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर नाउन सजेस्ट करायचंय. सी, आय एम वन एक्झाम्पल. व्हेन आय सेड गर्ल, कॉमन नाउन गर्ल, कोणतीही मुलगी, एनी गर्ल. नीट ऐका हा, कोणतीही मुलगी हे कॉमन नाउन झालं, जनरल नाउन झालं. आता मला त्याच्यासाठी 3 नावं जर सजेस्ट करायची असतील तर मी गर्ल साठी कोणतं नाव सजेस्ट करीन? सोनाली, प्रॉपर नाउन. बरोबर. सानिका, प्रॉपर नाउन. जुई, प्रॉपर नाउन, कारण ती विशिष्ट नावं आहेत. म्हणजे मी गर्ल या कॉमन नाउन साठी 3 प्रॉपर नाउन सजेस्ट केले. नाउ the first word is boy. Can you suggest proper nouns for that? Yes, ma'am. Noun. Yes, Yes, are you ready? Yes, ma'am. Can I Yes. tell? Yes, yes, sure. Piyush. Piyush, ma'am. Very good. Piyush. Yes, that is proper noun. I want some more examples. पियुष हे प्रॉपर नाउन झालं, बॉयज. व्हेरी गुड. अरे तुम्ही आपले किती मित्र असतील? Ma'am, Dheeraj. किरण. येस, किरण इज ऑल्सो प्रॉपर नाउन. लेट्स मूव टू अनदर वर्ड. सिटी. आता कोणताही सिटी हे कॉमन नाउन आहे. आता तुम्ही सिटी साठी प्रॉपर नाउन सजेस्ट करा. मुंबई. व्हेरी गुड. आणखी? अँड अमेरिका. ओके ओके पुणे. ओके, व्हेरी गुड. Yes. Now next word is animal. Common. Any animal. Then I want Goat. 3 Ma'am, proper cow. nouns for animal. मॅम कॅट. Ma'am, goat, Okay, cow, cat. cat. Cow.
Very good, very good. Go ahead. Yes, speak loudly. Tiger. Okay, tiger. Cheetah. Okay, very good. Fruit. Three proper nouns for fruit. Okay. Fruit, mango, grape, pomegranate, papaya. These are the proper nouns in the category of fruit. Flower. There are so many flowers around us. Sunflower, lotus, Very rose, good. Very good. Very good. rose, Very good. sunflower, lotus, jasmine. छान छान. शाबास. खूप फुलांची नावं सांगितली. छान. So these are the proper nouns for flower. आता बाळांनो हा आपला होमवर्क आहे. काय बरं आहे हा होमवर्क नीट बघा. थोडंसं तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं डोकं चालवायचं. आयडेंटिफाय द टाइप ऑफ नाउन्स असं मी देते. पण आता आपण 8वीत आहोत. आपण इतके प्रकार नामांचे पाहिले. आता बघा एखादं नाउन हे 2-3 टाइप मध्ये पण येऊ शकतं का? बघा. Yes, ma'am. हा उदाहरणार्थ फादर हे कॉमन नाउन आहे बरोबर. हे कॉन्क्रीट नाउन सुद्धा आहे. तर काही प्रकारची नावं ही बरीचशी कॉमन नावं ही कॉन्क्रीट नाउन मध्ये पण येऊ शकतात. तर स्वतःला थोडंसं असा विचार करण्याची सवय लावा की मी जे नाउन माझ्या समोर आहे ते आणखी कोणत्या प्रकारामध्ये येऊ शकेल याचाही आपण विचार करू. ठीक आहे. तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता आणि प्रत्येक शब्द जे नाउन तुम्हाला दिलेला आहे ते कोणत्या प्रकारामध्ये येईल. कधी एकच प्रकार असू शकेल, कधी 2 प्रकार असू शकतील. तर तुम्ही त्याचं उत्तर तिथे लिहायचं. ठीक आहे बाळांनो. येस मिस. ओके ओके. तर आजचं टुडे वी रिवाइज ऑल these type of noun. I hope you understand the topic very well. पुन्हा आपण भेटूया पुढच्या एका दुसऱ्या आपल्या ग्रामरच्या टॉपिकचा. हा अभ्यास तोपर्यंत तुम्ही करायचा आहे आणि आपल्याला सराव महत्वाचा आहे. सरावानेच आपण परिपूर्ण होत असतो आणि अभ्यास म्हणजे सराव. तर नियमित अभ्यास आपला सुरूच राहू दे. तुम्हाला सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.